सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. मी मंजुषा. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आरोग्यविषयक माहिती देणारे अनेक महत्त्वाचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मागील काही व्हिडिओमध्ये आपण हे पाहत आहोत की भावनिक ताण आपल्या शरीरामध्ये आजार किंवा काही लक्षणे निर्माण करण्याची क्षमता ठेवतो. भावनिक ताण म्हणजे नेमके काय आणि भावनिक ताण आला तर सर्वांमध्ये एकसारखे आजार निर्माण का होत नाहीत, या सर्व प्रश्नांना वैज्ञानिक दृष्ट्या उत्तरे मिळालेली आहेत. मुळात आपण आपल्या आनुवंशिकतेमुळे आणि आपण ज्या वातावरणात वाढलो त्यामुळे प्रत्येकजण वेगळे असतो. आपल्या प्रत्येकाच्या आनंदी राहण्याच्या गरजाही वेगवेगळ्या असतात आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींशी जुळवून घेताना ताण निर्माण होत असतो. उदाहरणार्थ, कोणाला कमी पैसे असल्यावर खूप ताण येत असेल, पण ती व्यक्ती आपल्या मित्रांशी इतकी जवळची नसेल. दुसऱ्या व्यक्तीला पैसे कमी असले तरी चालतील, पण मित्र दूर गेले तर ती व्यक्ती बेचैन होते. आणि हा ताण दीर्घकाळ राहिला तर शारीरिक लक्षणं किंवा आजार निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. आपल्याला अनेक जण असे दिसतात ज्यांना आत्ताच्या स्थितीला 5 वर्षापूर्वी घडलेली दुःखद घटना आठवून देखील डोळ्यात पाणी येतं आणि ती भावनिक जखम आजही ताजी आहे असे आपल्याला समजते. लहानपणी शाळेमध्ये दुर्बल मुलांना छेडलं जाणं, आई वडिलांमधील वाद सतत अनुभवणं, लैंगिक शोषण होणं, या गोष्टींमुळे अतिरिक्त ताण निर्माण होतो आणि मोठे झाल्यानंतरही अशा व्यक्तींमध्ये न्यूनगंड, निराशा, ADHD इथपासून पाठदुखी, पोटाचे विकार, ऑटोइम्यून आजार अधिक प्रमाणात आढळून आलेले आहेत. आपला उजवा आणि डावा मेंदू हे निरनिराळे कार्यांमध्ये प्रगत असतात. उजव्या बाजूचा मेंदू भावना, प्रेम, नाती जपणे, इतरांबद्दल सहानुभूतीची भावना इत्यादी गोष्टींमध्ये कार्यरत असतो. यापैकी कोणत्याही स्तरावर अडथळा येऊन ताण निर्माण झाला की बरोबर उजवा मेंदू म्हणजे शरीराच्या डाव्या बाजूला व्याधी सुरू होताना दिसतात. बुद्धी, करिअर, पैसे, व्यापार, सामाजिक प्रतिष्ठा इत्यादी सर्व डाव्या मेंदूचे कार्य आहे. यामध्ये अडथळा येऊन ताण निर्माण झाला तर शरीराच्या उजव्या बाजूच्या व्याधी सुरू होताना दिसतात. आपला अपमान झाला किंवा आत्मसन्मान दुखावला जाईल अशी एखादी घटना घडली, उदाहरणार्थ नोकरीवरून अचानक काढून टाकले, तर पोटाचे विकार झालेले आढळून येते. यामध्ये जुलाब, उलटी, अपचन याचा समावेश होतो. अचानक आपल्या जवळील व्यक्ती दुरावली तर सतत लघवी होणे, त्वचेवर पुरळ येणे किंवा त्वचेचा विकार होणे अशी लक्षणे दिसतात. आपल्याला जिचा आधार वाटतो अशी व्यक्ती दूर गेली किंवा दगावली तर अचानक पाठदुखी, खास करून कंबर आणि मान दुखणे सुरू होताना दिसते. आपल्या क्षमतेच्या पलीकडील जबाबदारी आपल्यावर आहे अशी भावना सतत वाटून त्याचे ओझे वाहत आहोत असे वाटणे, आपल्या जवळील व्यक्तींची सतत काळजी वाटणे, यातून मानदुखी सुरू होताना दिसते. अतिरिक्त राग येणे आणि तो व्यक्त न होणे, त्या रागाला दमन केले गेले तर कालांतराने त्या व्यक्तीमध्ये ऍसिडिटी म्हणजे पित्ताचा त्रास, सतत छातीत जळजळ होणे, उलट्या होणे, तोंडात अल्सर होणे वाढते. ही भावनिक अवस्था अनेक काळ तीव्रतेने राहिली तर लिव्हर म्हणजे यकृताचे त्रास संभवू शकतात. आपला अपमान झाला किंवा अपेक्षित असे यश मिळाले नाही, उदाहरणार्थ IIT साठी कॉलेजच्या ऍडमिशनसाठी खूप तयारी केली आणि कमी गुण आले, दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी लागली, तर आपल्याला अपयश पचत नाही आणि आपला आत्मविश्वास ठेच खातो. अशा टप्प्यावर आपल्याला अपचन होणे, जुलाब होणे असे पोटाचे विकार सुरू होतात. आत्मविश्वास कमी होऊ लागला, आपल्याला सुरक्षित वाटत नसेल तर पाठीवर कुबड येणे दिसून येते आणि असे असंख्य भावनिक ताण आणि लक्षणांची उदाहरणे लक्षात घेतली जाऊ शकतात. आणि भावनिकरित्या आपण स्वस्थ का राहावे याचे कारणही यामध्ये दडलेले आहे. सगळ्यांनी ताणातला सांभाळा आणि आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.